नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धेश्वर अशोक काशीद आपलं विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आपण महाराष्ट्र सेट सब्जेक्ट लॉ यासाठी मराठी मीडियममध्ये संपूर्ण कंप्लीट सिलेबससाठी लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. त्यातील आपला पहिला सब्जेक्ट घेतलेला आहे लॉ ऑफ टॉर्ट. त्यामधील आजचा हा लास्ट व्हिडिओ, सिलेबसमधील लास्ट व्हिडिओ, टॉर्शियस लायबिलिटी ऑफ स्टेट. तर स्टेटची टॉर्शियस लायबिलिटी कधी अराइज होते? तर पोझिशन इन इंग्लंड, किंग कॅन डू नो रॉंग. तर इंग्लंडमध्ये अशी पोझिशन आहे की त्यांचा जो क्राऊन आहे, त्यांचा जो राजा आहे, त्याने कोणती ऍक्ट केलेली असेल तर त्याला त्या ऍक्टला टॉर्शियस लायबिलिटी राईज होणार नाही. परंतु इंडियामध्ये वेगळी पोझिशन आहे. पोझिशन इन इंडिया, आर्टिकल 300 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, लायबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 300 नुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लायबिलिटी सांगितलेली आहे. तर त्यामध्ये लायबिलिटी ऑफ स्टेट फॉर निग्लिजन्स ऑफ सर्वंट्स, लायबिलिटी ऑफ स्टेट फॉर इलिगल ऍक्ट ऑफ सर्वंट्स, लायबिलिटी ऑफ स्टेट फॉर ब्रीच ऑफ ड्युटी बाय सर्वंट. तर एक 3 ग्राउंड खाली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला किंवा स्टेटला, इंडियाला तुम्ही लायबल धरू शकता आर्टिकल 300 नुसार. तर कोणते कोणते? जर त्यांच्या पब्लिक सर्वंटने निग्लिजंट ऍक्ट केले असेल, किंवा पब्लिक सर्वंटने इलिगल ऍक्ट केले असेल, किंवा पब्लिक सर्वंटने त्याची ड्युटी ब्रीच केली असेल, तर ह्या 3 कंडिशनमध्ये तुम्ही स्टेटला लायबल धरू शकता. ती आहे इंडियामधील टॉर्शियस लायबिलिटी ऑफ स्टेट. तर आपण टोटल 8 व्हिडिओमध्ये हा लॉ ऑफ टॉर्टचा सिलेबस कंप्लीट केलेला आहे. आपल्या लेक्चर सिरीज किंवा या लेक्चर सिरीज मधील हा पहिला सब्जेक्ट होता लॉ ऑफ टॉर्ट. तर या 8 व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण तो MS सेटचा सिलेबस कव्हर होईल. तसेच हे जे व्हिडिओज आहेत ते LLB किंवा जे लॉ ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांना पण फायदेशीर ठरतील. सेपरेट याची एक प्लेलिस्ट लॉ ऑफ टॉर्ट म्हणून चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्या लिस्टमध्ये तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.